शिवसेना हाच मूळ पक्ष, विलीनीकरण कदापि नाही. फुटीर खासदारांना संसदीय पक्षाकडून नोटीस जारी, अखेर खासदार अपात्र. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, झिरवाळ, संजय शिरसाट, संजय राठोड यांना मंत्रिपदावर टांगते तलवार, मंत्रिपद जाणार. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी, राम मंदिर लुटीविरोधात शनिवारी नागपुरामध्ये उद्धव ठाकरेचं रामरक्षा आंदोलन. इगतपुरीच्या भावली धरणावरती गुंडांचा हैदोस, भयंकर घटना, पर्यटकांचा 20 किलोमीटर पाठलाग, विनयभंग आणि जीवघेणा हल्ला. बुलेट ट्रेनसाठी 847 जणांची कत्तल, हायकोर्टात चिंता, भविष्यात लोकांना ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावं लागेल, हायकोर्ट संतापले. सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीर, सुनील तटकरे यांचे आक्षेप फेटाळले, अजित पवार गटात असंतोष नसल्याचाही केला निर्वाळा. लाडकी बहीण योजनेतील अनियमिततेची चौकशी करा, शिवविधी न्याय सेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अखेर एकमुखी मागणी. 20 जुलै नंतर पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, एल निनोचा प्रभाव कमी होणार, लवकरच शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस. मांस मटण विक्रीवरती बंदी, पंढरपुरामध्ये आजपासून नियम लागू, 29 जुलैपर्यंत निर्बंध पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. भारतीय खलाशांचा मृत्यू, होर्मुझमध्ये इराणच्या ईव्हीएच्या जहाजांवरती हल्ला, 8 जण जखमी, संतप्त भारताने इराणी दूताकडे नोंदवला आक्षेप. श्रीकांत शिंदे केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदी, एकनाथ शिंदे दिल्लीत, शिवसेनेला 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली शिंदेंनी. दाबचरीत होणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार, दुग्ध प्रकल्पाची 50,000 हेक्टर जमीन निर्वाहित. दुबार पेरणीचं संकट आल्यास शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार, महाराष्ट्र सरकारची सगळ्यात मोठी काल मंत्रिमंडळात घोषणा. इथेनॉलवरून गडकरींची बदनामी महागात, युट्यूबर मनीष कश्यपसह 4 गुन्हा दाखल, इंस्टाग्रामच्या 3 लिंकवरती अश्लील भाषेची निघाल. महागाईचा विळखा घट्ट, घाऊक महागाई 9.87% सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. उद्धव ठाकरे हताश व निराश झालेली व्यक्ती, रामरक्षा आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका. बळीराजाचे डोळे मेघदूताकडे, जमिनी कोरड्या, पेरण्यावर संकट, राज्यात सरासरीच्या खूपच पाऊस कमी झाल्याची माहिती. स्मार्ट मीटरला विरोध केल्यानंतर 30,000चे वीज बिल झाले निम्मे, महावितरणच्या भोंगळ कारभारावरती कल्याण डोंबिवलीत वाढता तीव्र संताप. वांगचूक यांची प्रकृती खालावली, मात्र उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार, सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी. राम मंदिर देणगी चोरी, राजकीय वातावरण तापलं, 2 आरोपींना 14 तासांची पोलीस कोठडी मंजूर, आता आरोपी सुटणार नसल्याची ग्वाही. कर्जमाफीच्या निकषामध्ये सुधारणा, 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार, दत्तात्रय भरणे यांची अखेर पत्रकार परिषद माहिती. महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांचा मोठा खुलासा, दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा. बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मिळणार लाखो रुपये, 6 लाखांपर्यंत मदत. शुद्ध पेट्रोलचा पर्याय द्या, E20 स्वस्त करा, अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र जारी. विश्वगुरु म्हणण्याचा हा मूर्खपणा थांबवा, अनुराधा पौडवाल यांचा तीव्र संताप, महाराष्ट्रासह देशभरामध्ये काय चाललंय. लाडकी बहीण योजनेत घोटाळा, 3,500 कोटींची लूट, सरकार निरुत्तर, कॅगची जोरदार ताशेरी, सरकारी तिजोरीतून 15,500 कोटी काढणं ही सर्वात मोठी चूक, कॅगची ताशेरी.
महागाईने लक्ष्मण रेषा ओलांडली. शहरापेक्षा गावात महागाईची तीव्रता सर्वाधिक असल्याने ग्रामीण भागात पोहोचते सर्वात मोठी झळ. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी केंद्र व युपी सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस. तपासाचा स्थिरांक लवकरच देण्याचे आदेश. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास कमीपणा का? उद्धव ठाकरे कडाडले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा. सर्व पक्षांना समर्थनाचे निर्देश. कामगार हिताला कायद्यात प्राधान्य द्या. सुप्रीम कोर्टाने थेट मुंबई शहर आयुक्त आणि राज्य सरकारला फटकारले. राज्यभरात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला. फरसबी 200 तर वाटाणा 240 रुपये किलो. अत्यावश्यक भेंडेही कडाडल्याची माहिती. सरसकट कर्जमाफीबद्दल मानले शरद पवारांनी सरकारचं आभार. रोहित पवारांचे आभार मानच रोहित पवारांमुळे झालं काम, शरद पवार उत्तरले. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार. खासदार संजय राऊत यांचा दावा. बावनकुळे यांचे जोरदार. संजय राऊत यांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर.